शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। केडगाव येथील कोतकरमळा परिसरात सामायिक रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चौघांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला। या मारहाणीत 3 जण जखमी झालेत। याबाबत जखमी साधू किमन कोतकर यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आलाय। माऊली उर्फ ज्ञानेश्वर कोतकर, ऋतुजा ज्ञानेश्वर कोतकर, सुमन उर्फ बबई यादव कोतकर, ऋषिकेश यादव कोतकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। तपोन रस्ता परिसरातील शिवाजीनगर येथे राहत्या घरात प्रवेश करून सुमारे 3 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 9,500 रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी एका महिलेसह अन्य 4 अनोळखी व्यक्तींविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सचिन बाबासाहेब दहिफळे यांनी फिर्याद दिली आहे। स्वाती बाबासाहेब सोनवणे या महिलेसह 4 अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहरम निमित्त काढण्यात येणारी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहर उपविभागातील 432 संशयित व उपद्रवी व्यक्तींवर प्रतिबंधात्मक तर काहींवर तडीपाराची कारवाई केली आहे। मोहरम विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान आज सायंकाळी मुकुंदनगर परिसरातून करण्यात आलेल्या चादर मिरवणुकीत पोलिसांनी कारवाई करत 2 डीजे ताब्यात घेतल्यात। शहरातील प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत येणाऱ्या आगरकर मळा परिसरात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका गीतांजली काळे, पौर्णिमा गव्हाळे, नगरसेवक दत्ता गाडळकर व सुजय मोहिते यांच्यासह नागरिकांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनानंतर शिष्टमंडळाने आयुक्त डांगे यांची भेट घेऊन परिसरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत माहिती दिली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून भाडे तत्वावर ट्रॅक्टर पाहिजे अशी फेसबुक पोस्ट टाकून दरमहा भाडे देण्याचं आमिष दाखवणारा तसेच विश्वास संपादन करून ट्रॅक्टरचा अपहार करणाऱ्या आरोपीच्या MIDC पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। मल्हारी गहिनीनाथ जायबाय असे या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून 9 लाख रुपयांचे 2 ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आलेत। याबाबत बापूसाहेब नानासाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली होती। आरोपीने फिर्यादीचा ट्रॅक्टर 20 तारा ओढण्यासाठी भाडोत्री म्हणून घेतला। त्यानंतर त्यांना ट्रॅक्टरचं भाडं न देता ट्रॅक्टरची परस्पर विल्हेवाट लावून विश्वास संपादन केला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।